नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यांच्या आधी मनापासून धन्यवाद. ज्यांनी मला लाईक केलं, सबस्क्राईब केली, कमेंट केली आणि माझे व्हिडिओ बघतात त्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद आणि आभार. असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. मी आज तुम्हाला एक वाटी चिरमुऱ्यापासून चटपटीत नाश्ता कसा करायचा ते दाखवणार आहे. एक वाटी हे मुरमुरे घेतले, एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी घातलं आणि हे मुरमुरे आपण 2 ते 3 मिनटं असे भिजत ठेवणार आहोत. म्हणजे छान आपले हे मुरमुरे मऊ भिजले जातात. आता थोड्या वेळाने बघा आपले हे मुरमुरे भिजलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये हे मुरमुरे मी असे टाकून घेतले आणि पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि हे असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एवढं जाडसर असं मी बघा वाटून घेतलं, ते काढून घेतलं. आपल्या ह्या मुरमुऱ्यामधलं पाणी नितळलेलं आहे आणि हे मुरमुरे एका भांड्यामध्ये मी काढून घेतले. एक असा उभा चिरलेला कांदा, एक बटाटा साल काढून खिसणीने असा खिसून पाण्यामध्ये मी टाकून ठेवला होता आणि त्यामधलं पाणी काढून हा बटाटा यामध्ये घातला. कोथिंबीर घातली, वाटलेलं वाटण, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 4 चमचे बेसन पीठ. आपल्याला पाणी न टाकता आधी हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आपण पाणी लागलं, बेसन लागलं तर यामध्ये नंतर घालणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत हे चांगलं आपण मिसळून घेऊया. तुम्ही मुलांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. आता वडा होत आहे का बघायचं आहे. बघा आपले हे वडे तुटत आहेत म्हणून मी परत 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घातलं आणि हे सगळं चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. तेच उपीट, पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर असे मुरमुऱ्याचे वडे तुम्ही एकदा करून बघा. बघा आपले हे वडे तयार होत आहेत आणि आपण हे वडे असे करून घेऊया. हे वडे जास्त पातळ किंवा जास्त जाड करायचे नाहीत. मध्यम ह्याच्यामध्ये हे वडे आपण करून घेऊया. हाताला चिटकत असेल तर थोडं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि एकसारखे असे वडे करून घ्यायचे. वडे करत आहे तोपर्यंत गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. एकसारखे असे मी वडे करून घेतले. तेल पण आपलं बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. खालच्या बाजूनी चांगले वडे तळून द्यायचे आहेत. वडे तळल्यानंतर बघा सहज आपले हे वडे वरती तरंगत आहेत आणि मगच असे उलटे पालटे वडे करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत छान हे वडे तळून घ्यायचे आहेत. तेच पोहे, उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर मुलांना असा मुरमुऱ्याचा चटपटीत नाश्ता करून द्या. मुलांनासुद्धा आवडेल इतके छान आपले हे वडे तयार होतात. आपले हे वडे बघा कुरकुरीत असे तळून झालेले आहेत आणि सगळे वडे बघा मी असेच तळून घेणार आहे. सगळे वडे बघा मी असेच कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तुम्ही बघा दिसायलासुद्धा किती छान आपले हे मुरमुऱ्याचे वडे दिसत आहेत आणि चवीलासुद्धा छान झालेले आहेत. तुम्हाला हे मुरमुऱ्याचे वडे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.